नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MIDC ॲक्टमधलं प्रकरण 3. मित्रांनो, प्रकरण 3 मध्ये येतं महामंडळाची कामे आणि अधिकार. आता आपण डिटेलमध्ये पाहूया महामंडळाची कामे कोणती आहेत आणि अधिकार कोणते आहेत. तर मित्रांनो पहा, प्रकरण 3 मधल्या कलम 14 मध्ये महामंडळाची कामे पुढील प्रमाणे असतील. आता एक पहिलं काम काय, सामान्यतः महाराष्ट्र राज्यात उद्योगधंद्यांची त्वरित व पद्धतशीर स्थापना करण्यात व त्यांची वाढ करण्यात तसेच त्यांचा विकास करण्यास प्रोत्साहन देणे व त्या संबंधात मदत करणे. आणि 2. विशेषतः आणि खंड 1 च्या सर्वसाधारणतेस बाधा न आणता राज्य शासनाने निवडलेल्या ठिकाणी औद्योगिक वसाहतीची स्थापना करणे आणि त्यांची व्यवस्था करणे. पुढे बघा, काय म्हणतं, राज्य शासनाने या प्रयोजनासाठी निवडलेल्या औद्योगिक क्षेत्रांचा विकास करणे आणि उपक्रमांची स्थापना होण्यासाठी अशी क्षेत्रे त्यांना उपलब्ध करून देणे. काय म्हणतं, ज्या प्रयोजनांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली असेल ती प्रयोजने आणि तत्संबंधित बाबी पार पाडण्यासाठी इतर निगम, निकाय किंवा परिसंस्था किंवा शासन किंवा स्थानिक प्राधिकरणे यांच्याशी संयुक्तपणे किंवा अभिकरणाच्या तत्वावर योजना किंवा कामे हाती घेणं. आता पाहूया मित्रांनो, महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार काय आहेत. तर या अधिनियमास तरतुदीस अधीन राहून महामंडळास खालील अधिकार दिलेले आहेत. हे येतं कलम 15 नुसार महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार येतात. तर अ मध्ये काय येतं, तर आपल्या कामकाजापैकी कोणतेही कामकाज पार पाडण्यासाठी त्यास आवश्यक वाटेल अशी जंगम व स्थावर या दोन्ही प्रकारची मालमत्ता संपादन करणे. आता अधिकार काय म्हणतोय, तो दोन्ही प्रकारची जंगम आणि स्थावर मालमत्ता. आता मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं जंगम म्हणजेच काय, तर आपण म्हणूया मूवेबल प्रॉपर्टी. ओके, मूवेबल मध्ये काय आलं, ट्रक आलं, चारचाकी वाहनं आले, तर हे मूव करता येतात, त्यांची एक हालचाल करता येते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात, त्या मालमत्तेला जंगम मालमत्ता म्हणतात. आणि स्थावर मालमत्ता म्हणजेच काय, तर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा ज्या बिल्डिंग्स आहेत ते त्यांचे महामंडळाचे जे कार्यालय आहेत तर त्यांना स्थावर मालमत्ता म्हणतात. मग याचा अर्थ काय होतो, तर आपल्या कामकाजापैकी कोणतेही कामकाज पार पाडण्यासाठी त्यास आवश्यक वाटेल अशी जंगम व स्थावर मालमत्ता या दोन्ही प्रकारची मालमत्ता संपादन करणं म्हणजे मिळवणं आणि ती धारण करणे आणि महामंडळाला योग्य वाटतील अशा शर्तीवर त्याने धारण केलेली कोणतीही मालमत्ता पट्ट्याने देणे. पट्ट्याने देणे म्हणजेच भाडे पट्ट्याने देणे, भाडे करारावर देणे किंवा तिची विक्री करणं, अदलाबदल करणं, इतर प्रकारचे तिचे हस्तांतरण करणं. ओके, आता पुढे पाहूया. काय म्हणतं, आपली कर्तव्य व कामे पार पाडण्याच्या प्रयोजनाकरता त्यास आवश्यक वाटतील अशा इमारती बांधण्यास किंवा अशा कामाची अंमलबजावणी करण्यास कोणतीही जमीन करार करून विकत घेणे किंवा ती पट्ट्याने किंवा कूळ वहिवाटाच्या कोणत्याही स्वरूपामध्ये घेणे, हे काम आहे त्यांचे. क मध्ये कोणचे काम आहे बघा, औद्योगिक वसाहतीत आणि औद्योगिक क्षेत्रात सुखसोयी सर्वसामान्य सोयी पुरवणं. काय काम येतं, औद्योगिक वसाहतीत किंवा क्षेत्रात सुखसोयी व सर्वसामान्य सोयी पुरवणे किंवा पुरवण्याची व्यवस्था करणे आणि त्यासाठी बांधकाम व इमारती बांधणे आणि त्या सुस्थितीत ठेवणे किंवा सुस्थितीत ठेवण्याची व्यवस्था करणे. ड काय म्हणतं, उद्योगपती आणि औद्योगिक उपक्रम सुरू करण्याचा ज्यांचा इरादा आहे अशा व्यक्तींना इमारती भाड्याने किंवा विक्रीद्वारे उपलब्ध करून देणं. म्हणजे उद्योगपती असेल किंवा औद्योगिक उपक्रम सुरू करण्याचा ज्याचा इरादा आहे, म्हणजे जे लोक इच्छुक आहेत, ज्यांना की आपला उद्योग त्या MIDC एरियातच चालू करायचा, त्यांना त्या इमारती भाड्यानं किंवा विक्रीद्वारे उपलब्ध करून देणं हे काम आहे. पुढे, अशा उद्योगधंद्यातील कामगारास राहण्यास इमारती बांधणं. बघा, आता या उद्योगधंद्यामधील जे कामगार असतील तर त्यांना राहण्यासाठी इमारती सुद्धा बांधण्याचं काम येतं. कुणाचं, महामंडळाचं. आता काय म्हणतं, तर महामंडळाने स्थापन केलेल्या किंवा विकसित केलेल्या औद्योगिक वसाहतीत योग्य व्यक्तींना, बघा महामंडळाने स्थापन केलेल्या विकसित केलेल्या औद्योगिक वसाहतीत योग्य व्यक्तींना कारखान्यासाठी छपऱ्या, राहण्याचं गाळं, अशा इमारती किंवा त्यांचे भाग राहण्यासाठी वाटून देणं हे सुद्धा काम येतं. पुढे बघा, अशा दिलेल्या जागांच्या वाटणीत फेरबदल करणं किंवा ती रद्द करणं, यात ज्या अटीवर किंवा शर्तीवर जागा देण्यात असतील त्या अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्यास अशा संबंधित व्यक्तीस काढून टाकण्याचा व हक्क आणि अधिकार समाविष्ट असेल. ओके, पुढे बघा, आता
आता मित्रांनो कामेमध्ये एवढं सगळं आलं एवढं लक्षात ठेवा. आता पुढे बघा, ग म्हणायला महामंडळाला सल्ला देण्यासाठी सल्लागार समित्यांची स्थापना करणं. महामंडळाचं काय बघा, महामंडळात जे लोक सल्ला देतात ना, तर त्यांच्यासाठी जी सल्लागार समित्याची स्थापना करणे हे सुद्धा काम येतं. ह मध्ये काय येतं, महामंडळाला आपली कामे पार पाडता यावीत म्हणून त्यास सहाय्य देण्यासाठी म्हणजे मदत करण्यासाठी योग्य सल्लागार व्यक्ती किंवा विशेष ज्ञान किंवा विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तीची नेमणूक करणं हे सुद्धा काम आहे. आता आय काय म्हणतं बघा, राज्य शासनाच्या पूर्व परवानगीस अधीन राहून आपल्या समित्या किंवा अधिकारी यांपैकी कोणत्याही समितीकडे किंवा अधिकाऱ्याकडे सर्वसामान्यतः किंवा विशेष करून आपल्या अधिकाऱ्यांपैकी कोणतेही अधिकार प्रत्यायोजित करणे आणि त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्याकडे विशिष्ट अधिकार पुन्हा प्रत्यायोजित करण्यास त्यांना परवानगी देणं. पुढे बघा, आपली कोणतीही कर्तव्ये पार पाडण्यास त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा सर्व संविदा करणे. संविदा म्हणजेच काय, करार करणं, कॉन्ट्रॅक्ट करणं व त्या पार पाडणं हे सुद्धा काम आहे. के काय म्हणतं, आपले कामकाज योग्यरित्या पार पाडण्यास आणि या अधिनियमाची प्रयोजने अंमलात आणण्यास त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा इतर गोष्टी व कामे करणे. आता पाहूया मित्रांनो कलम 16 मध्ये काय येतं. हे येतं महामंडळाच्या आदेशांचे आणि दस्तऐवजांचे अधिप्रमाणन करणं. आता पाहूया काय येतं. कलम 16 म्हणतं, महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या किंवा महामंडळाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही इतर अधिकाऱ्याच्या सहीने महामंडळाचे सर्व परवाने, आदेश, निर्णय, नोटिसा आणि इतर दस्तऐवज अधिप्रमाणित करण्यात येतील. ओके, पुढे पाहूया. आता सेवा व आकार बसवण्याचा अधिकार म्हणजेच काय, तर टॅक्स बसवण्याचा अधिकार व सेवाचा. ओके, पुढे बघा, आता कोणत्याही संविधेत 17 नुसार कलम 17 कोणत्याही संविधेत किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी महामंडळाने रस्ते, जलनिसारण, पाणी पुरवठा व त्यांच्याकडून तरतूद करण्यात येतील अशा रस्त्यावरील दिवाबत्तीच्या तरतुदीसह इतर सेवा व सुखसोयी यांच्या परीक्षणावर महामंडळाला करावा लागणारा खर्च भागविण्यासाठी वेळोवेळी विहित करण्यात येतील अशा दरांना फी किंवा सेवा आकार बसवणे कायदेशीर असेल. अशी फी किंवा आकार भूखंडधारकांवर किंवा सेवा अथवा सुखसोयी यांचा लाभ घेणाऱ्या इतर व्यक्तीवर बसवता येतील. पुढे बघा, आता राज्य शासनाने निर्देश देणं. आता याचा अर्थ बघा, राज्य शासनास या अधिनियमाचे प्रयोजन पार पाडण्यासाठी म्हणजे ह्या अधिनियमाला या ॲक्टला अंमलबजावणी करण्यासाठी धोरणासंबंधित त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटतील म्हणजे योग्य वाटतील असे धोरणविषयक सर्वसाधारण किंवा विशेष निर्देश महामंडळास देता येतील आणि अशा निर्देशांचे पालन करणे आणि त्याप्रमाणे कार्य करणे ही गोष्ट महामंडळावर बंधनकार राहील. आता हा 3 होता. आता मित्रांनो आपण वळूया प्रकरण 4 कडे. प्रकरण 4 मध्ये दिलेलं आहे वित्त व्यवस्था, लेखा आणि लेखा परीक्षा या संबंधीची माहिती. परीक्षेत प्रश्न विचारला प्रकरण 4 मध्ये काय दिले तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की वित्त व्यवस्था, लेखा आणि लेखा परीक्षा हे प्रकरण 4 मध्ये येतं. आता पाहूया मित्रांनो याच्यामध्ये काय दिले. तर बघा, महामंडळाच्या मत्तेचे उपयोजन, मत्ते म्हणजेच काय तर मालमत्तेचे उपयोजन म्हणजे व्यवस्थापन, यामध्ये काय दिले तर कलम 19 काय म्हणतं, महामंडळाने निहित असलेली सर्व मालमत्ता, निधी, इतर मत्ता ही या अधिनियमाच्या तरतुदीस अधीन राहून आणि या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी महामंडळ धारण करेल व तिचे उपायोजन करेल. कलम 20 काय म्हणतं, महामंडळाचा स्वतःचा एक निधी असेल व त्यास तो राखून ठेवील व त्यात पुढील रकमा जमा करण्यात येतील. पुढे बघा, अनुदाने, अर्थसहाय्य, कर्जे, आगाऊ देण्यात आलेल्या रकमा किंवा इतर स्वरूपात राज्य शासनाकडून महामंडळाला मिळालेला सर्व पैसा. ओके. ब, या अधिनियमान्वये महामंडळाला मिळालेली फी, खर्च व आकार यांचा समावेश होतो. क काय म्हणतो, जमिनी,
इमारती व इतर स्थावर किंवा जंगम मालमत्ता यांचा विनियोग करून आणि इतर व्यवहार करून महामंडळाला मिळालेला पैसा. आता स्थावर तर तुम्हाला सांगितलं मूवेबल म्हणजे ट्रक असतील, वाहनं असतील, एटसेट्रा. ओके, स्थावर म्हणजे काय, तर स्थावर म्हणजे आपण म्हणूया जे काही बिल्डिंग असतील किंवा जे गाळे दिलेले असतील MIDCने उद्योगासाठी ते स्थावर मालमत्तेमध्ये आले. जंगम म्हणजे काय, मूवेबल ट्रक आलं, ते वेगळे वाहनं आले, म्हणजे त्यांना माल नेण्याचे येण्याचे, ते जंगम मालमत्ता. तर यांचा विनियोग करून म्हणजे वापर करून आणि इतर व्यवहार करून महामंडळाला मिळालेला सर्व पैसा हा महामंडळाच्या निधीमध्ये येतो. काय म्हणाला, भाडे व नफा या स्वरूपात किंवा इतर कोणत्याही रीतीने किंवा इतर कोणत्याही साधनांपासून महामंडळाला मिळालेला सर्व पैसा. काय म्हणतं बघा, महामंडळाला भारताच्या स्टेट बँकेमधील किंवा राज्य शासन याबाबतीत मान्यता देईल अशा इतर बँकेमधील चालू खात्यात किंवा ठेव खात्यात, ओके, म्हणजे सेव्हिंग किंवा करंट, विहित करण्यात येईल असा महामंडळाच्या निधीतील पैसा ठेवता येईल. म्हणजेच मित्रांनो, प्रश्न विचारला व महामंडळाचा कोणत्या बँकेत पैसा येईल, तर स्टेट बँकेमध्ये सुद्धा किंवा राज्य शासनाने जी मान्यता देईल अशा इतर बँकेमध्ये सुद्धा. ओके, पुढे बघा, उक्त रकमेपेक्षा अधिक असलेला पैसा राज्य शासनाकडून मान्य करण्यात येईल अशा रीतीने गुंतवण्यात येईल. आता तिसरं गट काय म्हणाले, अशा खात्यांतील पैशांचा व्यवहार याबाबतीत केलेल्या विनिमयांद्वारे महामंडळाकडून प्राधिकृत करण्यात येईल अशा महामंडळाच्या अधिकाऱ्यांद्वारे करण्यात येईल. आता पुढे पाहूया पोट कलम 2 व 3 काय म्हणतं, तर यात काही अंतर्भूत असले तरी महामंडळास त्यांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी विहित करण्यात येतील अशा मर्यादा व शर्तीस अधीन राहून त्याला योग्य वाटेल अशी रक्कम हाती ठेवता येईल. पुढे पाहूया आता काय दिले, कलम 21, राज्य शासनास याबाबतीत केलेल्या कायद्याद्वारे राज्य विधानमंडळाकडून योग्य रीतीने विनियोजन करण्यात आल्यानंतर या अधिनियमान्वये महामंडळाची कामे पार पाडण्यासाठी त्यास आवश्यक वाटतील अशी अनुदाने, अर्थसहाय्य, कर्ज, आगाऊ रकमा महामंडळाला देण्यात येतील. महामंडळाशी विचारविनिमय केल्यानंतर राज्य शासन निश्चित करील अशा अटींवर व शर्तीवर सर्व अनुदाने, अर्थसहाय्य, कर्जे व आगाऊ रकमा देण्यात येतील. हे येतं महामंडळाच्या अनुदाने, अर्थसहाय्य व कर्ज व आगाऊ रकमा देण्यामध्ये. आता कलम 22 बघा, याच्यामध्ये महामंडळाचा कर्ज काढण्याचा अधिकार आहे. कुठे, कलम 22 बघा, विहित करण्यात येतील अशा शर्तीच्या अधीनतेने, म्हणजेच काय तर एकदम शर्तीमध्ये राहून महामंडळास स्वतःसाठी अर्थप्राप्ती म्हणजेच काय तर पैसा निर्माण करण्याचे पुरेसे मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी हमी सहित म्हणजे गॅरंटी सहित किंवा हमी विना म्हणजे गॅरंटी विना असलेली बंधपत्रे, ऋणपत्रे रोखे काढून किंवा अन्यथा खुल्या बाजारातून कर्ज घेता येईल किंवा कोणत्याही अनुसूचित बँकाकडून किंवा त्या बाबतीत राज्य शासनाकडून वेळोवेळी मान्यता देईल अशा इतर बँकांकडून किंवा वित्तीय परिसंस्थांकडून कर्ज घेता येईल. पुढे बघा, या 2 मध्ये काय येतं, कलम 22 मधला 2, पोट कलम 1 अन्वये महामंडळास कोणत्याही वेळी कर्जाऊ घेता येईल अशी कमाल रक्कम 75 कोटी रुपये असेल. बघा इथे काय दिले, कमाल रक्कम, यावर प्रश्न विचारू शकता, बाबा महामंडळास कोणत्याही वेळी कर्जाऊ घेता येईल अशी कमाल रक्कम म्हणजे जास्तीत जास्त रक्कम किती, तर 75 कोटी रुपये एवढी रक्कम आहे, त्याच्यापेक्षा जास्त घेता येणार नाही. मात्र राज्य शासनास राज्य विधानसभेची मान्यता देऊन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या प्रयोजनासाठी यापेक्षा जास्त कमाल रक्कम निश्चित करण्यात येईल. मित्रांनो, लिमिटेशन किती आहे, 75 कोटी रुपये आहे. परंतु येथे काय दिले, जर राज्य शासनास राज्य विधानसभेची मान्यता देऊन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे प्रयोजनासाठी यापेक्षा जास्त कमाल रक्कम निश्चित करता येऊ शकते. आता अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट बघा काय, तर महामंडळ कलम 23, महामंडळाला त्यास योग्य वाटतील अशा शर्तीवर या अधिनियमाची प्रयोजने साध्य करण्यासाठी ज्यांना जमीन, इमारते आणि पडव्या वाटून किंवा विक्री करून देण्यात येतील किंवा देणे संभवनीय असेल अशा व्यक्तीकडून, प्राधिकाऱ्यांकडून किंवा संस्थाकडून अनामत रक्कम घेता येतील. आता कलम 24 काय म्हणतं, राज्य शासन वेळोवेळी निर्देश देईल त्याप्रमाणे महामंडळ राखीव निधीची म्हणजेच काय तर राखीव सेव निधीची म्हणूया आणि विशिष्ट नावाने ओळखण्यात येईल अशा निधीची तरतूद करेल.
आता याच्यामधलं 24 मधलं पोटकलम 2 मधलं 1 काय म्हणतं, मध्ये बघा पोटकलम 1 मध्ये उल्लेख केलेल्या निधीची व्यवस्था, त्या निधीत वेळोवेळी जमा करण्यासाठी म्हणून हस्तांतरित करावयाच्या रकमा आणि त्यात असलेले पैशाचे उपायोजन या बाबी महामंडळाकडून ठरवण्यात येतील. 3 काय म्हणतं, राज्य शासनाच्या आगाऊ संमतीशिवाय पोटकलम 1 मध्ये उल्लेखलेल्या निधीपैकी कोणत्याही निधीचा उपयोग उक्त निधीचा ज्या प्रयोजनासाठी स्थापना करण्यात आली असेल त्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी करता येणार नाही. 25 काय म्हणतं बघा, महामंडळाला यथास्थिती कलम 20 मध्ये उल्लेखलेल्या महामंडळाच्या सामान्य निधीतून किंवा कलम 24 मध्ये उल्लेखलेल्या राखीव किंवा इतर निधीतून या अधिनियमाद्वारे अधिकृत करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी त्यास योग्य वाटतील अशा रकमा खर्च करण्याचा अधिकार आहे. ओके, पुढे बघा आता 2 मध्ये पोटकलम 1 अन्वये देण्यात आलेल्या अधिकाराच्या सर्वसाधारणतेस बाधा न आणता महामंडळाला कोणत्याही स्थानिक प्राधिकाराने किंवा संविधिक सार्वजनिक उपक्रमाने महामंडळाच्या औद्योगिक वसाहती किंवा औद्योगिक क्षेत्रे यांपैकी कोणत्याही औद्योगिक वसाहतीच्या किंवा औद्योगिक क्षेत्राच्या संबंधात जमीन संपादन करण्याचा आलेला खर्च म्हणजे जमीन विकत घेण्यात आलेला खर्च अशा प्राधिकाऱ्याच्या किंवा उपक्रमाच्या संविधिक कामांपैकी कोणतेही काम करण्यासाठी केलेल्या किंवा असे काम करण्यासाठी करावयाच्या खर्चादाखल त्यास योग्य वाटतील अशा रकमा अंशदान म्हणून देण्यात येतील. ओके, आता बघूया अर्थसंकल्प आणि कामाचे कार्यक्रम विषयक पत्रक काय म्हणतं. कलम 26 मधलं पहिलं, महामंडळ प्रत्येक वर्षातील विहित करण्यात येईल अशा दिनांकापर्यंत एक वार्षिक वित्तीय विवरणपत्र आणि लगत नंतरच वित्तीय वर्षासाठीच्या कामाच्या कार्यक्रमाबद्दलचे विवरणपत्र तयार करेल व मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवल. प्रश्न विचारू शकतात, बाबा मान्यतेसाठी कुणाकडे पाठवल, तर उत्तर आहे राज्य शासनाकडे पाठवल. नंतर बघा 2, वार्षिक वित्तीय विवरणपत्र विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशा तपशिलासहित लगत नंतरच्या वित्तीय वर्षामध्ये मिळणाऱ्या अंदाजित रकमा व होणारा अंदाजित खर्च दर्शवण्यात येईल. 3री गट काय म्हणते, महामंडळ वर्षातील कामाच्या कार्यक्रमाविषयक पत्रकार फेरफार करण्यास सक्षम असेल, परंतु असे फेरफार करणे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून पूर्वनियोजित करणे हे पूरक वित्तीय विवरणपत्राद्वारे राज्य शासनास निदर्शनास आणण्यात येईल. 4 काय म्हणतं, वार्षिक वित्तीय विवरणपत्र आणि कामाचे कार्यक्रम विषयक पत्रक आणि पूरक वित्तीय विवरणपत्र यांची प्रत्येकी एक प्रत ही राज्य शासनाला मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल. आता लेखे व लेखा परीक्षामध्ये काय येतं, कलम 27 मधलं पहिलं, महामंडळ त्यांचे कामकाज व व्यवहार या संबंधात विहित करण्यात येईल अशा नमुन्यात आणि अशा रीतीने लेखा पुस्तिके व इतर पुस्तिके ठेवील. ओके. 2, महामंडळाच्या लेख्यांची नियंत्रक व महालेखा परीक्षक कर्तव्य अधिकार व सेवेच्या शर्ती अधिनियम 1971च्या कलम 19 नुसार व पोटकलम 3 नुसार च्या तरतुदीनुसार नेमलेल्या लेखापरीक्षकाकडून किंवा राज्य शासनाने नेमलेल्या इतर कोणत्याही लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षा करण्यात येतील. 3 काय म्हणतं बघा, महामंडळाच्या लेख्यांची लेखापरीक्षा झाल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर महामंडळ त्यांची एक प्रत लेखापरीक्षकाच्या त्यावरील अहवालाच्या प्रतीसह राज्य शासनाकडे पाठवेल. आता 4 काय म्हणतं, राज्य शासनाने पोटकलम 3 अन्वये त्यांच्याकडे पाठवण्यात आलेले महामंडळाचे लेखे व त्यावरील लेखापरीक्षा अहवाल राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे दरवर्षी ठेवण्याची व्यवस्था करेल. पुढे बघा, समवर्ती व विशेष लेखा परीक्षा 28 मधलं पहिलं, निकटपूर्वीच्या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी राज्य शासनास महामंडळाच्या हिशेबांची समवर्ती तपासणी त्यास योग्य वाटेल अशा व्यक्तीकडून करण्यात यावी असा आदेश देता येईल. तसेच राज्य शासनास कोणताही विशिष्ट व्यवहार किंवा विशिष्ट वर्गातील किंवा मालिकेतील व्यवहार किंवा विशिष्ट मुदत यासंबंधी महामंडळाच्या लेख्यांची विशेष तपासणी त्यास योग्य वाटेल अशा व्यक्तीकडून करण्यात यावी असाही निर्देश देता येईल. 2, पोटकलम 1 अन्वये आदेश देण्यात येईल तेव्हा महामंडळ पोटकलम 1 अन्वये नेमण्यात आलेल्या व्यक्तीस लेखापरीक्षेच्या प्रयोजनासाठी
त्यास आवश्यक असतील असे लेखे सादर करेल आणि त्यास आवश्यक वाटेल अशी माहिती पुरवेल किंवा पुरवण्याची व्यवस्था करेल. ओके. तर मित्रांनो, हा होता प्रकरण 3 आणि 4चा. येथेच संपला.